The next example is find the two numbers. Question number 19, right? Find two numbers. Find two numbers. Find two numbers whose sum is 15. Whose sum is 15. Whose sum is 15. And when the square of when the square of 1 multiplied by the cube of the other, is maximum. Okay, now listen. Okay, आता पहा, find the two numbers. दोन numbers शोधायचे ज्यांची sum 15 आहे, त्यांची base 15 आहे. And when the second condition is important, when the square of the one एकाचा square is multiplied, त्याचं multiplication केलं by the cube of other, दुसऱ्याच्या cube सोबत, आणि तो क्यूब आणि ते येणारा जे आन्सर आहे का मल्टिप्लिकेशन ते मॅक्सिमम आलं पाहिजे. ते काय आलं पाहिजे? मॅक्सिमम आलं पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. One number is x. One number is x. And other is what? And other is y. म्हणजे दोन नंबर काय x and y. ते दोन नंबर काय x and y. Now listen. Okay? आता बघा त्यांची सम किती आहे? 15. Given that x plus y is equal to 15. Given that x plus y is equal to 15. मग y ची व्हॅल्यू किती आहे? y ची व्हॅल्यू 15 minus x. y ची व्हॅल्यू काय म्हणतो? 15 minus x. आलं लक्षात? सिंपल. Now according to given condition, according to given condition, f of x is equal to the square of the one, एकाचा square म्हणजे y चा समजा स्क्वेअर केला, हा मल्टिपल आहे कुणाच्या? क्यूब ऑफ द अदर, म्हणजे x च्या क्यूबच्या मल्टिपल. मग हे झालं मला फंक्शन. तर y ची व्हॅल्यू मी तयार केली 15 minus x. म्हणजे f of x काय होणार मला? आपण 15 minus x ब्रॅकेट्स into x cube. मी आता x चा क्यूब केला, मी x स्क्वेअर आणि y क्यूब पण करू शकलो असतो. x म्हणजे कोणता पण आता नंबर कोणता माहिती तुम्हाला, म्हणजे याचा स्क्वेअर याचा क्यूब केला असता, पण हे y ची व्हॅल्यू 15 मायनस x ब्रॅकेट क्यूब मोठं झालं असतं सॉल्व करायला, त्यामुळे मी जरा छोटे केले. व्हॉट इज a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर? ना a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. मग 15 चा स्क्वेअर केलं तर 225 मायनस 30x प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट इनटू काय x क्यूब into काय x cube. नंतर x cube ने हमने मल्टीप्लाई केलं किती झालं? 225 x cube minus 30 x raised to the power 4 plus x raised to the power 5. आला f of x. आता काय झालं? f of x. नंतर स्टेप नंबर 1, take first derivative, that is f dash x. f dash काय ना सांगा? 3 into 225. 5 3 15 हातचाला 1 3 2 6 आणि 7 3 2 6. इथे काय आलं? x स्क्वेअर मायनस 4 3 12 120 x चा क्यूब म्हणजे काय आलं? 5x टू द पॉवर 4 इक्वल आलं. नंतर f डबल डॅश x, नंतर काय f डबल डॅश x, f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू 5 2 10 हातचाला 1 7 2 14 15 हातचाला x 7 12 13 x माइनस 12 जो 36 x स्क्वायर 36 x स्क्वायर प्लस 5 24 20 x चा क्यूब 20 x चा क्यूब. हे पण आलं. नंतर नेक्स्ट स्टेप काय आपली f dash x is equal to 0. f dash of x is equal to 0. What is f dash x?
here it is 5x raised to the power 4 नंतर minus 120 x cube plus 675 x square is equal to 0. यातून कॉमन किती मिळेल 5x square 5x square तुम्ही कॉमन काढला म्हणजे काय होतं x square नंतर 5 दुने 10 5 चौक 20 x plus 5 एक 5 5 3 15 16 5 5 25 is equal to 0. नंतर हे तिकडे गेला पाहणार आहे 0. this become x square minus 24x plus 135 is equal to 0. मग आता 135 चे आपण फॅक्टर काढायचे 135 चे काय काढायचे फॅक्टर म्हणजे काय 2 बेसिक 12 नाही 135 ला 3 नाही 5 नेच जाईल 135 ला 3 ने आता का जातो 3 ने 3 3 चौक 12 3 बचे 15 3 के 3 3 बचे 15 3 बचे 15 5 एक 5 आता 24 वाली पाहिजे सबट्रैक्शन ओके बरोबर 9 15 15 and 9 किती होते 59 and 24 yes 15 and 9 this become x square minus 15x minus 9x plus 135 is equal to 0. This become x minus 50 this become minus 9 x minus 50 is equal to 0 x minus 15 x minus 9 is equal to 0 x is minus 50 is equal to 0 and x minus 9 is equal to 0. x is equal to 50 or x is equal to 9. पण याचा कोणतरी एकच गोष्ट बरोबर असेल x वर एक तर 15 असेल एक तर 9 असेल पण x ची व्हॅल्यू 15 घेतली तर y 0 होतो आणि दोघांची बेरीज किती आहे दोघांची बेरीज किती 15 जर x 15 आला तर y शून्य येणार ना कारण बेरीज 15 आली पाहिजे मग असं होत नाही दोन नंबर म्हणजे एक नंबर 0 पण असणार आहे तुमचं डोकं चालतंय का here when x is equal to 15 when x is equal to 15 y is equal to 0 म्हणून x is not equal to 15 x आपण नसणार म्हणून x किती असणार आहे 9 when x is 9 म्हणून x is equal to 9 आता आलेली व्हॅल्यू कशा पुट करायची असते डबल डेरिव्हेटिव्ह आहे ती का पुट करायची ते मॅक्सिमम आहे का मिनिमम हे चेक करण्यासाठी बघा ना मॅक्सिमम हे चेक करण्यासाठी आलेली व्हॅल्यू कशा पुट करायची डबल डेरिव्हेटिव्ह येते here it is मग f double dash of 9 is equal to that is 20x cube f double that is 20 9 cube minus 360 9 square plus 1350 into 9 अरे खूप मोठा कॅल्क्युलेशन आहे f double dash of 9 याचे उत्तर येते मायनस लक्ष द्या याचे उत्तर येते मायनस that is 2430 which is less than 0 ते सिम्प्लिफाय पण करू शकतो असं आपण 20 कॉमन काढून पण इट्स ओके त्याचं उत्तर येतं -2430 which is less than 0 आणि लेस दॅन 0 वाला फंक्शन कसं असतं मिनिमम सॉरी मॅक्सिमम म्हणजे f of x is maximum at x is equal to 9 and when x is equal to 9 y is equal to 15 minus 9 that is equal to by going to bearings किती bearings x plus y is 15 ना that is 6 when x is equal to 9 and y is equal to 6 and this is the answer अतिशय सोपं एक्झाम्पल अतिशय सोपं एक्झाम्पल आहे अजिबात अवघड नाही बाळांनो ओके पहा the next example is लक्ष द्या
The next example is show that question number 20. Show that among rectangles of given area the square has the least perimeter. Show that among rectangles of given area the square has the least perimeter. अतिशय भारी समय एकदम छान समय लक्ष द्या फक्त जरा सगळ्यांनी. त्यांनी काय म्हणलं अतिशय मस्त गणित आहे मॅक्सिमम आणि मिनिममचं. असं आपल्याला प्रूव्ह करायचं शो दॅट रेक्टँगल ऑफ अ गिवन एरिया. रेक्टँगल म्हणजे काय आहे रेक्टँगल ऑफ गिवन एरिया एखाद्या रेक्टँगलचा एरिया दिलाय द स्क्वेअर हॅज द लीस्ट पेरिमीटर. म्हणजे मला काय म्हणायचंय एखाद्या मला स्क्वेअर हा रेक्टँगल असू शकतो. मग समजा स्क्वेअर हा रेक्टँगलच आहे पण ज्यावेळेस तो स्क्वेअर असतो त्यावेळेस त्याचा पेरिमीटर काय असतो सगळ्यात कमी. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हॅज द एरिया द स्क्वेअर हॅज द लीस्ट पेरिमीटर. म्हणजे जो स्क्वेअर असेल तर त्याचा पेरिमीटर असतो सगळ्यात कमी. म्हणजे मी तुम्हाला सोपं सांगू का एखाद्या रेक्टँगल त्याचा काहीतरी ठराविक एरिया आहे जर तो स्क्वेअर असेल तर त्याचा पेरिमीटर काय असतो लीस्ट पेरिमीटर असतो. काय असतो स्क्वेअर हॅज द लीस्ट पेरिमीटर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे तो स्क्वेअर असेल तर त्याचा पेरिमीटर खूप कमी असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. अतिशय सोपं आहे बघा. L length of rectangle. B breadth of the rectangle. Breadth of the rectangle. नंतर what is the perimeter of rectangle? What is the perimeter? Twice L plus twice B. अतिशय सोपं बरोबर. नंतर show that among the rectangle given area of the square has the least perimeter. ठीक आहे twice L plus twice B इथपर्यंत आलो. This is the perimeter of a rectangle. Okay, what is the formula for area? What is the formula for area of rectangle? लक्ष द्या बरं का हे झालं पेरिमीटरचा फॉर्म्युला. What is the formula for area of rectangle? Area of rectangle. Right, area is equal to लांबी गुणिले length into breadth. मग मला सांगा A is nothing but L into B. What is the formula for B? B is equal to A upon L. Or what is the formula for L? L is equal to A upon B. हे पण लागू. आपलं फंक्शन काय असणार आहे? Has the least perimeter. म्हणजे पेरिमीटर मला लिस्ट दाखवायचं आहे. म्हणजे माझा f of x आता x नाही x y नाहीये पण माझं फंक्शन काय असणार आहे पेरिमीटर लीस्ट पेरिमीटर. म्हणजे माझं फंक्शन काय असणार ते मला मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज दाखवायचं. लीस्ट म्हणजे मला मिनिमम दाखवायचं. काय दाखवायचं मिनिमम. मग माझं फंक्शन काय असणार पेरिमीटर इज इक्वल टू 2l plus 2b राइट. मग 2 into l ची व्हॅल्यू काय a upon b plus 2b बरोबर. म्हणजे काय 2a upon b plus 2b म्हणजे हे फंक्शन झालं b मधलं ब्रेड मधलं फंक्शन झालं. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. याची काय घ्यायची डेरिव्हेटिव्ह 2a upon b plus 2b हे झालं माझं फंक्शन. नाव स्टेप नंबर 1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट म्हणजे एक डेरिव्हेटिव्ह घ्यायची f dash of b is equal to मागा याचं काय नाव सांगा. एक 2a कॉमन आहे. हे 2a काय आहे कॉमन आहे. what is the 1 upon x minus 1 upon x square. what is the 1 upon b minus 1 upon b square plus what is the 2x 2 तर 2b ची 2 this is 2 म्हणजे काय minus 2a upon b square plus 2 हा झाला f dash of b. नंतर परत डेरिव्हेटिव्ह f double dash of b is equal to आता 1 upon x square ची डेरिव्हेटिव्ह करा 1 upon x square ची
म्हणजे x raised to -2 ची व्हॅल्यू काय -2 x raised to power -3 बरोबर ना 1 upon x square ची व्हॅल्यू काय -2 x raised to power -3 तशी याची व्हॅल्यू काय आहे हा -2 येत असाच आणि 1 upon x square ची काय ती -2 b raised to the power -3 ही डेरिव्हेटिव्ह आहे 1 upon x square ची ही बरोबर ना तशी 1 upon b square ची ही प्लस 2 ची डेरिव्हेटिव्ह काय आहे 0 -2 काय 4a व्हॅल्यू ने 4 4 आपण b raised to -3 आपण म्हणजे b हे खाली आले हा झाला f डबल डॅश ऑफ b हा काय झाला f डबल डॅश ऑफ b नेक्स्ट स्टेप काय असते आपली f डॅश ऑफ b इज इक्वल टू 0 f डॅश ऑफ b इज इक्वल टू 0 म्हणजे काय होणार -2a अपॉन b स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0 क्रॉस मल्टीप्लाय करा दैट इज -2a प्लस 2b स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे -2a प्लस 2b स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे -2 कॉमन काढला तर a b स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे a b स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे b स्क्वेअर इज इक्वल टू a म्हणजे b इज इक्वल टू प्लस मायनस रूट a पण एरिया कधी निगेटिव्ह असतो का नाही म्हणजे रूट कॅन्सल किंवा लेंथ आणि ब्रेड b म्हणजे ब्रेड ते ना कधी निगेटिव्ह असते का नाही म्हणजे b ची व्हॅल्यू काय घेतो मी रूट a b ची व्हॅल्यू काय घेतो मी म्हणजे b इज इक्वल टू काय याचा b इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a आणि b ची व्हॅल्यू जी आली आहे ती डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायची पुट करायची f डबल डॅश ऑफ b इज इक्वल टू काय 4a अपॉन काय b क्यूब म्हणजे 4a अपॉन b ची व्हॅल्यू काय रूट a ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे 4a रूट a तीन वेळा ना म्हणजे a रूट a ला गेल कॅन्सल 4 अपॉन रूट a हा ला डबल डॅश ऑफ b which is greater than 0 पॉझिटिव्ह आला ना पॉझिटिव्ह आला म्हणजे काय ग्रेटर दॅन 0 म्हणजे आपलं पेरिमीटर काय असणार आहे मिनिमम आपलं पेरिमीटर काय असणार आहे मिनिमम लीस्ट सगळ्यात कमी असणार आहे पण पेरिमीटर इज लीस्ट सगळ्यात कमी असणार व्हेन ब्रेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a म्हणजे ब्रेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a असेल त्यावेळेस तो पेरिमीटर काय असेल सगळ्यात कमी पण मला सांगा ब्रेड जर रूट a असेल ब्रेड जर रूट a असेल तर लेंथ किती असणार आहे लेंथ किती असणार मला सांगा l * b = a ना इकडे काय करतो इथे सॉल्व करतो लक्ष द्या जरा इकडे मला सांगा लेंथ * ब्रेड = एरिया पण माझी ब्रेड किती आली रूट a l * रूट a = a l = a अपॉन रूट a म्हणजे l काय आला रूट a याचा अर्थ तुम्हाला कळतोय का लांबी आणि रुंदी काय आली सेम टू सेम b पण ब्रेड पण रूट आला आणि लेंथ पण रूट आला याचा अर्थ तो कोण झाला स्क्वेअर आणि कोण झाला स्क्वेअर हियर l = b = रूट a आणि म्हणून तो काय असणार स्क्वेअर आणि त्यांनी तेच म्हणले द स्क्वेअर हॅज लक्ष द्या द स्क्वेअर हॅज लीस्ट पेरिमीटर स्क्वेअर हॅज द लीस्ट पेरिमीटर जर तो स्क्वेअर असेल तर त्याला सगळ्यात कमी यस वी प्रूव्ह दॅट दिस इज शो दॅट when b = a the breadth = a length = a this is square म्हणजे आपण प्रूव्ह केलंय पेरिमीटर सगळ्यात कमी असतो कुणाला स्क्वेअर आणि कमी का आपलं f डबल डॅश ऑफ b काय आलं 4 अपॉन रूट a which is greater than 0 आणि greater than 0 असेल तर फंक्शन कसं असतं मिनिमम म्हणजे लीस्ट सगळ्यात कमी असतं सगळ्यात त्याच्या खाली कमी काहीच नसतं आणि जर लेस दॅन 0 असेल तर सगळ्यात मोठं असेल तर मोठं काहीच नसतं हे लक्षात ठेवा दिस इज मॅक्सिमम this is maxima and minima येते लक्षात